आता एक नजर टाकणार आहोत महाफास्ट 100 बातम्यांवर। संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचा गुंडांसोबतचा आणखी एक फोटो ट्विट। पहचान कोण? हे लालसिंग महोदय आहेत। खंडणी, अपहरण अशा किरकोळ गुन्ह्यातील आरोपी। राऊतांकडून सलग 7 फोटो ट्विट। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना राज्य सांभाळणं कठीण झालंय। राष्ट्रपती राजवट लावा आणि निवडणुका घ्या, संजय राऊतांची मागणी। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। 2 दिवसात सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं, अधिसूचनेबाबत कायदा करावा अशी मागणी। सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कामं बाजूला ठेवा। गावागावात निवेदन देऊन शांततेत आंदोलन करा, मनोज जरांगेंचं आवाहन। नाशिकतील राष्ट्रवादी भवन मिळवण्यासाठी शरद पवार गट कोर्टात जाणार। मुंबई नाका परिसरातील कार्यालयावरती अजित पवार गटानं दावा केल्याचा आरोप। राज ठाकरे आजपासून 2 दिवस पुण्याच्या ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कार्यकर्त्यांच्या गाठीभाटी घेणार। नॉट रिचेबल असलेले संभाजीराजे आज समोर येण्याची शक्यता। संभाजीराजे छत्रपतींचा आज वाढदिवस। लोकसभा निवडणुकीबाबत संभाजीराजे काय भूमिका घेणार याकडे लक्ष। भाजपचे माजी उपाध्यक्ष दिलीप माने ठाकरे गटात प्रवेश करणार। आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवरती पक्ष प्रवेश होणार। देवेंद्र फडणवीसांची गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क समितीसोबत बैठक। 24 एप्रिल 1985चा अध्यादेश दुरुस्त करण्याचा निर्णय। समाजाला पूर्ववत सवलती मिळण्यासाठी अध्यादेश दुरुस्तीचा घेतला निर्णय। भाजप नेते मोहित कंबोज यांना फसवणुकी प्रकरणी दिलासा। खोटी कागदपत्र सादर करून सेंट्रल बँक ऑफ इंडियाची 103 कोटींची आर्थिक फसवणूक केल्याचा सीबीआयचा आरोप। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आळंदीमध्ये। आज आळंदीत भक्ती उत्सव कार्यक्रमाला योगी आदित्यनाथांची हजेरी। संपूर्ण महाराष्ट्र देवेंद्र गेट आउट सून म्हणतोय। देवेंद्र फडणवीसांच्या उद्धवजी गेटवे सूनच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचा पलटवार। राज्यात हत्या होत आहेत, गृहमंत्री आहेत की नाही? गुन्हेगारीच्या घटनांवरनं उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल। तर निवडणुकीमध्ये जनता तुमच्या पेकाटात लाद घालेल, ठाकरेंचा इशारा। उद्धव ठाकरे मनोरुग्ण नाही तर वेडसर। फडणवीसांवर केलेल्या टीकेवरनं नारायण राणेंचा ठाकरेंवर पलटवार। ठाकरे बेअक्कल, राष्ट्रपती राजवट कधी लागते त्यांना माहिती नाही। नारायण राणेंची ठाकरेंवर टीका। दुर्दैवी घटनेचं राजकारण करणं अयोग्य। उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितल्यावर मी प्रवेशाचा निर्णय घेतला। बाबा सिद्दीकींचं पक्ष प्रवेशानंतर वक्तव्य। सुनील दत्त यांनी बाबा सिद्दीकींच्या नेतृत्वाची संधी दिली, अजित पवार यांचं वक्तव्य। तर सिद्दीकींनी प्रिया दत्त यांना विचारून पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, अजित पवारांची माहिती। मी सध्या काँग्रेस पक्षातच, झिशान सिद्दीकींचं वक्तव्य। तर वडिलांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, त्यांना माझ्या शुभेच्छा असंही वक्तव्य। तर मी झिशानलाही राष्ट्रवादीमध्ये घेऊन येणार, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। माझ्या हातात तुम्ही सत्ता देत नाही पण अपेक्षा ठेवता, एकदा सत्ता द्या मग बघा मी कसा हाणतो। पुण्यातल्या एका कार्यक्रमात राज ठाकरेंचं वक्तव्य। बॅडमिंटन खेळासाठी पुण्यात जे करता येईल ते मी करेन, पण सध्या पुण्यात दिसली जमीन की वेग हा खेळ सुरू आहे, राज ठाकरेंचा आरोप। पुण्यात सगळ्या इमारतीत खेळांसाठी जागा दिल्या जातात, राज ठाकरेंनी मला सांगावं, मी चौकशी करीन, अजित पवारांचं राज ठाकरेंना आवाहन। मुंबई पालिकेच्या स्वच्छता मोहिमेत रस्त्यावरील बेवारस वाहनांचा अडथळा, कारवाईचे आदेश दिल्यानंतरही कायमस्वरूपी तोडगा काढण्यास पालिका आणि वाहतूक पोलिसांना अपयश। मुंबईत पुराचा धोका टाळण्यासाठी महापालिकेकडून मोगरा आणि माहुल पंपिंग स्टेशन उभारली जाणार। भूसंपादनाचा तिढा सुटल्यानंतर 2 ते 3 वर्षात दोन्ही केंद्र उभारली जाणार। 10वीचा निकाल चांगला लागण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मिशन मेरिट, 90% निकालाचं उद्दिष्ट। विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सोप्या मोजक्या आशयाच्या मिशन 35 पुस्तिका तयार। प्रस्तावित नाशिक पुणे रेल्वे मार्गामध्ये बदल, नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे शिर्डी मार्गे धावणार। तयार केलेल्या आराखड्याप्रमाणे खर्च जास्त येणार असल्यानं रेल्वे मार्गात बदल केल्याची उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती।
मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस मार्गिकेवरती 7 दिवसीय मेगा ब्लॉक कोचिंग सुविधा वाढवण्यासाठी आजपासून 18 फेब्रुवारीपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार. पुणे ते लोणावळा दरम्यान आज तांत्रिक कामासाठी ब्लॉक 14 लोकल गाड्या रद्द, प्रवाशांचे हाल होणार. मुंबई महापालिकेकडील प्रदूषणाची पातळी मोजणारी यंत्रणा अपुरी, वायू प्रदूषणाच्या पातळीचं मोजमाप करण्यासाठी एकाच मोबाईल व्हॅनवरती भिस्त, आणखी व्हॅन घेण्याचा पालिकेचा विचार सुरू. मालेगावकर यंदाची शिवजयंती अयोध्येत साजरी करणार. 16 फेब्रुवारीला मालेगावातनं 100 खासगी वाहनं पास ट्रॅव्हल्स अयोध्येला रवाना होणार. वर्ध्यामध्ये 22 किलो गांजासह कार, मोबाईल जप्त, 12,57,000चा मुद्देमाल हस्तगत, 5 जणांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक. रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा दर सोमवारी बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आणि पाणी बचतीसाठी रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाचा निर्णय. नाशिकच्या सटाणा शहरामध्ये महाविकास आघाडीचा रास्ता रोको, गोळीबार आणि पत्रकारांवरील हल्ल्याविरोधात गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. आमदार संजय कुटे यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची रिपाई खरात गटाची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी. कुटेंनी दलित महिला सरपंचाचा अपमान केल्याचा आरोप. गोंदियाला लागून असलेल्या फुलसूर गावामध्ये शंकरपटाचं आयोजन, तर 200 बैलगाड्यांचा सहभाग. शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या नियुक्तीला आक्षेप. आम आदमी पक्षाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार, नियुक्ती रद्द करण्याची मागणी. पुण्याच्या भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावरती ग्रामस्थ आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी 700 किलो वजनाचा ट्रान्सफॉर्मर नेला. रोहित्र बदलण्यासाठी कर्मचारी आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या परिश्रमाचं सर्वांकडून कौतुक. पुणे सातारा महामार्गावरील हरिश्चंद्रीला उड्डाणपूल होणार. 8 वर्षांपासूनच्या ग्रामस्थांच्या लढ्याला यश. 22 फेब्रुवारीपासून कामाला सुरुवात होणार. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये आमदार समीर कुणावारांच्या हस्ते गृहोपयोगी साहित्य संच वाटप. इमारत आणि बांधकाम कामगार लाभार्थी मेळाव्यात मोठ्या संख्येनं लाभार्थी सहभागी. रत्नागिरीमध्ये आंब्यावरती थ्रिप्स आणि तुडतुड्या या रोगाचा प्रादुर्भाव. प्राथमिक अहवाल कृषी विभागाकडे सादर. औषध फवारणीसोबत खबरदारी घेण्याचा कृषी विभागाकडून सल्ला. वाशिम जिल्ह्यात तुरीच्या उत्पन्नात घट झाल्यानं शेतकरी अडचणीत. उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल. दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत देण्याची मागणी. नांदेड जिल्ह्यात गव्हाची विक्रमी लागवड. बाजार समितीमध्ये गव्हाचे दर मात्र स्थिर. नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा, मौदा, भिवापूर तालुक्यातील काही गावात गारपिटीसह पाऊस. गहू, हरभरा, कांदा, भाज्यांसह रब्बी पिकांचं अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान. नाशिकच्या नांदगावमध्ये सुरू असलेल्या शिवसृष्टीच्या कामाची आमदार सुहास कांदेंकडून पाहणी. शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासह शिवसृष्टीचं काम प्रगतीपथावर. पुण्याच्या जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीमधील अवैध धंद्यांवरती कारवाई. दीपक वागचौरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर. वाशिमच्या मरभा गावातील भटकंती करणाऱ्या कुटुंबातील बहीण भावाची पावलं वळली शाळेच्या दिशेनं. शिक्षकांच्या मदतीनं पालावरील भाऊ बहीण शाळेत दाखल. अकोल्यामध्ये 16 फेब्रुवारीला होणाऱ्या जागतिक सूर्यनमस्कार दिनाची रंगीत तालीम. 16 आणि 17 फेब्रुवारीला सूर्यनमस्कार साखळी रिलेचं आयोजन. प्रफुल्ल पटेल यांचे वडील स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज गोंदियात दिग्गज हजेरी लावणार. उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जयंतीनिमित्त उपस्थिती असणार. आज रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक. सेंट्रल लाईनवरती माटुंगा ते ठाणे, हार्बरवरती पनवेल ते वाशी आणि पश्चिम रेल्वेवरती सांताक्रूज ते गोरेगाव असा ब्लॉक. स्वराज्य नाशिक जिल्हा संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत टोल चालकांची वादावादी. सातारा शहरालगत राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यावरचा प्रकार. अहमदनगरच्या शेवगावमध्ये खासदार केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. स्पर्धेत 220 बैलगाड्यांचा सहभाग. नागरिकांमध्ये बैलगाडा शर्यतीचा उत्साह. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातल्या घोराड इथे संत केजाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न. पालखी दिंडी, रिंगण सोहळ्याला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. संत केजाजी महाराजांच्या जयघोषानं घोराड नगरी दुमदुमली. भंडारा जिल्ह्यामध्ये भाजपचं गाव चलो अभियान जोमात सुरू. 1155 बूथ स्तरावरती भाजपच्या 875 प्रवासी कार्यकर्त्यांकडून विविध उपक्रमांची माहिती दिली जाणार. भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधेंची माहिती.
शिर्डीमधल्या साईबाबांच्या मूर्तीची काही अंशी झीज. सुरुवातीच्या काळात मूर्तीवरती मोठ्या प्रमाणात गरम पाण्यानं आणि दह्यासह पंचामृतानं अभिषेक, म्हणूनच मूर्तीची झीज झाल्याचा साईचरित्राचे अभ्यासक प्रमोद आहेर यांचा दावा.